तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत? मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला मला काहीच आठवत नाही. माहित नाही म्हणजे? माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला मला काहीच आठवत नाहीये. अर्क, तुम्ही जेव्हा मिटकरला मारलं तेव्हा मी तिथेच होते. कोणत्या तरी ट्रान्स मध्ये गेला होतात तुम्ही. असे रोबोट सारखे वागत होतात. मला सांगा, पोलीस स्टेशन येण्याआधी तुम्ही कुठे गेला होतात का? मी पोपटरावच्या घरी गेलो होतो. पोपटरावकडे? कशासाठी? मिटकरला मॅनेज करण्याचे पैसे घेण्यासाठी. लाच खायला गेला होतात म्हणा की. असो, पैसे सोडून दुसरं काय खाल्लं तुम्ही तिथं? हां, श्रीकलाने मला चहा दिला होता. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. वाटलंच होतं मला, ही सगळी त्या श्रीकलाची खेळी आहे. तिने चहात अर्क पाजला तुम्हाला. अर्क म्हणजे? बुद्धीवर ताबा आणणारा अर्क. स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा. आता ही साखर सगळ्यांना वाटा. त्या श्रीकला आणि पोपटरावला मी सोडणार नाही. काय करणार? कसं करणार? इथं थांबून त्यांना धडा शिकवायचा. आता एकच उपाय उरलाय. कोणता? तुम्ही तुमचे सगळे गुन्हा कोर्टात कबूल करा. पण मी ते अर्काच्या अंमलाखाली केलं ना. अर्काच्या अंमलाखाली तुम्ही फक्त मिटकरला मारले. त्याच्या आधीचं काय हो? आमच्या गोपाळचं प्रकरण तुम्ही सरळ सरळ पैशांसाठी दाबलंय. चुकलो मी. हे आम्हाला नाही, कोर्टाला सांगा. हे बघा, तुम्हाला तसं पण आता मिटकरच्या खुनात शिक्षा होणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही आता कबुली दिली ना, तर तुम्हाला ज्यांनी अडकवलंय ना ते सुद्धा अडकतील. महत्वाचं म्हणजे अपराधाचं ओझं कमी होईल. काय मग, देणार का साक्ष कोर्टात? हो हो, तयार आहे मी. आदू, आता काही हो, या श्रीकलेला धडा शिकवायलाच पाहिजे. बघ इंदू, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंदू, तुझी शपथ घेऊन सांगतो, आता यानंतर मग मी कधीच तुझ्यावर अविश्वास नाही दाखवणार. राया दिसत नाही रे. अरे हो, यावेळी तर तो बॅट घेऊन हुंदडत असतो इकडे तिकडे. नारायणी ताईला विचार. नारायणी ताई, अगं राय कुठे? गानू मामींनी पेन पाठवलंय त्याच्यासाठी. आणि पप्पा केजाची अंजीर बर्फी. काय झालं? इंदू, राया सकाळी शाळेत गेला होता, अजून नाही आलाय ग. अगं नारायणी, तर एवढं काय त्यात? इथंच कुठेतरी क्रिकेटच्या मॅच लावत बसला असेल. हा, नाही, आम्ही सगळीकडे बघून आलो पण तो कुठंच नाहीये. एखाद्या मित्राच्या घरी असेल, तिकडे शोधलं का? गेलो होतो ना आम्ही, सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो आम्ही.
तो तिथं पण नाहीये. शाळेत गेलो होतो, शाळेत पण गेलो होतो आम्ही. तिथं विचारलं तर ते बोलले ज्युनियर विंजे सरकार शाळेत आलेच नाही आज. कुठे गेला असेल तो? माझ्या बाळाला काही होणार नाही ना ग. नारायणी तर तू काळजी नको करू. राया असेल इथंच कुठेतरी, शोधू त्याला आपण. मला तर हा घातपाताचा प्रकार वाटतोय. तसं जर असेल तर मला माहिती आहे हे कोणी केलं. पाठ राखीन बाई, कुठं निघालात तुम्ही? त्याची ही वेळ रडण्याची नाही, लढण्याची. श्रीकला, ए श्रीकला, बाहेर ये. काय गे, माझ्या दारासमोर येऊन बोंबलायला काय झालं तुला? मुस्काट फोडायला आले तुझं. ए ए अरे अरे काय राडा लावलाय? अरे पोपटराव, अजून तर काहीच नाही. आज तू आणि तुझी ही पोरगी वाचत नाहीत माझ्या हातून. रे इंदे, इथे माझ्या दारासमोर राडे नको आहेत मला. बऱ्या बोलानं सांग, आमचा राया कुठं आहे? मला काय विचारतेस ग? हा, त्याच्या बापाला विचार, नाही तर आईला विचार ना. आणि शाळेत गेला असेल तर मास्तरला विचार. चुपचाप निघायचं इथून. माझ्या घरासमोर मला तमाशे नकोयत. हे बघ श्रीकला, ए हे बघ, ते बघ, इथे बघ, तिथे बघ, हे मला नाही सांगायचं. तुझ्या बायकोला सांग. नाही रे, काय इथे टाइमपास का करताय तुम्ही? नाही काय, तुम्ही आता रायाला शोधायला गेलं पाहिजे ना. आता इतक्या वेळात जर रायाचं काही बरं वाईट झालं तर रायाच्या केसाला जरी धक्का लागला ना, जिद्दी सोडणार नाही आम्ही तुला. नीट सांग, राया कुठे आहे? नाही माहिती. श्रीकला, शेवटचं विचारते, राया कुठे आहे? 100 वेळेला विचारलंस ना तरी माझं हेच उत्तर असणार आहे. मला माहिती नाही.
मग आज तुला तुझा बापही वाचू शकणार नाही. इंदू, इंदू, तुला तर सोडायला इंदू, नसते का? इंदू, अगं, अगं, इंदू. चल, सोड आता तुला मी. इंदू, शांत हो. काय वेंकू महाराज, तुमच्या शिष्याला लोकांना धमक्या देण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं की काय तुम्ही? नुसतं धमकवायचं नाही तर पिसाळलेल्या कुत्रीसारखं अंगावर धावून जायचं ट्रेनिंग दिले. भॉ भॉ करत. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस हा. या बोलानं सांग आमचा राया कुठे, नाही तर तुला मी. नाही सांगणार. जा. तुझ्या तर श्रीकला माझ्या बाळाने काय बिघडवलंय तुझं, का अशी वागतेस? पण त्याचं ज्या खानदानाशी नाते त्यांनी बिघडवलं ना. इतकी निष्ठुर नको ग वागूस. हवं तर मी तुझ्या समोर हात जोडते. फक्त हात जोडशील, पाया नाही पडायचा. हो, हवं तर मी पाया पण पडायला तयार आहे. कुठे आहे माझा राया? बर, चल पड पाया. नारायणी ताई थांब. या नालायक बाईच्या पाया पडायची काही गरज नाहीये. चुप्प सिद्धू, आता तू काही बोलू नको. माझ्या रायासाठी मी काही करायला तयार आहे. काय गे, एकटीच पडणार पाया? आम्ही विजय सरकार पण पाया पडतील, पण प्लीज प्लीज सांग राया कुठे? हे बघ, महागात पडेल हा लय अति करायला, तुला सांगते. ऐक ऐक, नवऱ्याचं ऐक जरा. अगं घर गेलंय ग तुझं. मी ठरवलं ना तर या मंदिरातून या सगळ्यांना बाहेर हाकलून देईन ना. मोठ्या बाई, लेक जावई माझ्या पाया पडतायत. तुम्ही पण जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. मेलीस तू. सोडा इंदू, लांब राहायचं माझ्या पोरीपासून, तिला टच करायचं नाही. श्रीकला ऐक ना, कुठे आहे आमचा राया, सांग ना. अगं तुझ्या पायाच काय अख्खं लोटांगण घालते, पण सांग की. ए, ही नाटकं करायची काही गरज नाही आता. तर तुला माहिती असेल तर सांग, सोड आमच्या रायाला. हे बघ ऐक, तू असं केलंस ना तर तुला आणि तुझ्या वडिलांना दोघांना पण जीवदान देईन. हा, असं वाटतंय ना तुला की रायाला मी किडनॅप केलंय? तूच केलंस. चल, ओपन चॅलेंज देते तुला. पुढच्या 24 तासात तुमच्या रायाला शोधूनच दाखव. आणि जर का नाही जमलं तर रायाची डेड बॉडी मी स्वतः तुमच्या समोर आणेन.
आज विंजे सरकारांना ना कोणाचा तरी खून करावा असा वाटतोय, गोळ्या घालाव्या अशा वाटतायत त्या श्रीकलाला. दाजी आव शांत व्हा. कसं शांत होऊ मी? सांगा ना, कसं शांत होऊ? हे बघा, तुमच्या मनात काय सुरू आहे मी समजूच शकते, पण हवा असा विचार करू नका, अजिबात करू नका. ह्या असल्या लोकांसाठी कायदा आहे. हो हो हा ठीक आहे. पप्या आणि इम्रानला सांगितलंय मी, ते शोधतायत सगळीकडे. अधोक्षज 1 मिनिट थांब. मला काय वाटतंय बरं का, आपल्या रायाचं अपहरणच झालंय असं आपण सगळेजण का समजतोय? सासरे बुवा, अहो, असं कसं बोलताय तुम्ही? राय मिळत नाहीये कुठेच. बाई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण कुणाच ठाऊक राया कुठेतरी गेला असेल, तो येईल. मला असं वाटून जाते की राया सुरक्षित असेल. तुमचं वाटणं खरं होऊ देत महाराज. विठुराया, तूच मार्ग दाखव. त्या श्रीकलेने माझ्या मुलाचं काही बरं वाईट नसेल केलं. देव तिला तसं न करण्याची बुद्धी देव, तेच तिच्या भल्याचं असेल. नाही म्हणजे तिने तसं केलं ना तर तिच्या बापाला आणि तिला दोघांनाही मारीन मी. आई, आता अशा परिस्थितीत मरण्याच्या गोष्टी नको करू. नारायणी ताई, ताई अजिबात काळजी करू नकोस. आपण शोधून काढू राहायला. विठुराया आहे. श्रीकला, अगं स्वतःच्या बापाला तरी सांग तू काय करतेस ते. आम्हाला सतत हे करू नका ते करू नका असा दम देत असतेस, आणि आता स्वतःच काय? हा, बोला ना, स्वतःच काय? त्या दिग्रजकरांच्या नातवाचं काय केलंस तू? घाई कसली असते हो बाबा तुम्हाला? तुम्ही पाहिलं नाहीत का की ते दिग्रसकर किती अस्वस्थ झाले होते? आपल्या नातवाच्या काळजीने नुसते तडफडत होते. अगं पण श्रीकला, असले प्रकार अडचणीत आणतील आपल्याला. एकतर 17 सायास करून पोहोचलोय आपण इथे. ज्या वेगाने आपण ह्या घरात आलो ना, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्याला घरातून हकलपट्टी नाही झाली पाहिजे, हे लक्षात ठेव. तुला वेड तर लागला नाही? हसतेस काय अशी? नाही 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 नाही, मला वेड नाही लागले, पण तुम्ही विचार करत राहिलात ना तर तुम्हाला वेड लागेल. अगं पण म्हणजे आम्ही विचारच करायचा नाही? बाबा, ते माझ्यावर सोडून द्या ना तुम्ही. हे बघा, तुम्ही चिल करा. तसं नाही श्री, माझ्यावर विश्वास ठेवा जरा. मी जे करतेय ते अगदी बरोबर करते. विंजे सरकारांची मती कुंक झाली. आयुष्यात पहिल्यांदा आमचं डोकं चालणं बंद झालं. आमचा राया कुठे असेल? कसं शोधायचं त्याला? कुठं शोधायचं? काहीच कळत नाहीये आम्हाला. आणि ती नालायक बाई, तिने चॅलेंज केलंय. नारणीची काय हालत झाली बघताय ना तुम्ही. सगळ्यांचं सगळं माहिती आहे. अशा डिंग्या हाकणाऱ्या विंजे सरकारांना त्यांचा एकुलता एक पोरग कुठं गेलाय हे माहित नाही. सासूबाई पहिल्यांदा
पहिल्यांदा विंजे सरकारांना स्वतःची लाज वाटते, लाज. जावे बापू, शांत व्हा बरं. हे बाप, असं परीक्षेच्या वेळेला हात पाय घालण्यात काय अर्थ आहे? अहो दाजी, रायाला काही होणार नाही. आपण रायाला शोधून काढू. पण कुठे आणि कसं? का पाताळ लक्षणी बाईनं काय केलं असेल काय माहिती. आणि तो थेरडा नालायक तिचा बाप, दोघांनी त्याला कुठे लपून ठेवलं असेल काय माहिती. अहो दाजी, काही होणार नाही आपल्या रायाला. विठुरायावर विश्वास ठेवा. पण विठुरायाच नाही ना आपल्या बरोबर. शक्यच नाही. दाजी, विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत. मी शोधून काढणार.